कट्टर समर्थक राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांनी साथ सोडल्याचा प्रश्न. पंकजा मुंडे यांनी म्हटले की धक्का वगैरे काही नाही, माझे नाव घेतले की बातम्या होतात. मंत्री पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पितापुत्रांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे एकनिष्ठ राहिले होते आणि यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले की राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीवेळी संपला होता. त्यांनी ज्यांच्या विरोधात माजलगाव मतदारसंघात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणलं त्यांच्याकडे हे दोघे आता गेले आहेत. त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही, परंतु पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात. या विषयात पंकजा मुंडे यांना धक्का वगैरे असं काही नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. दरम्यान बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी 4 जागा बिनविरोधात झाल्याने उर्वरित 13 जागांसाठी आज मतदान होत असून बँकेचे 43,962 मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 108 केंद्रावर मतदान होणार आहे. बीड जिल्ह्यात 67 मतदान केंद्र आहेत. लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यात हे बूथ आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीबाबत विचारलं असता पंकजा मुंडे यांनी म्हटले की वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आमचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो होतो. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होत आहे, यावर आमचा विश्वास आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. माझ्यात तर कोणाची धुसफूस राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा जो राष्ट्रवादी प्रवेश झाला आहे. ॲक्च्युली तुम्ही जर थोडं व्यवस्थित अभ्यास केला तर विधानसभेमध्ये जेव्हा त्यांनी बंडखोरी केली तो विषय तिथेच संपलेला आहे. त्यामुळे तिथे म्हणजे साहजिक आहे, माझं नाव घेतलं की बातम्या होतात आणि जास्त प्रसिद्धी मिळते. की मला धक्का वगैरे अशा तुम्ही ज्या बातम्या लावल्या ते चुकीचे आहे. ते विधानसभेला अपक्ष म्हणून उभे राहिले, तिथेच विषय बदललेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं. ते आमच्या महायुतीचा धर्म पाळला. आम्ही ज्यांना निवडून आणलं त्यांच्याचकडे ते गेलेले आहेत. त्यामुळे माझ्या विषयात इथे कुठेही माझ्याशी धक्का वगैरे असा विषय असण्याचं काहीही कारण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.